नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, उद्या आहे वटपौर्णिमा. आपल्याला उद्या वटपौर्णिमा कशी करायची आहे आज आपण जाणून घेऊया. तर जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते. हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात. ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेध लागतात ते वटपौर्णिमेचे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. यंदा ही वटपौर्णिमा 21 जूनला साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते. हा सण महाराष्ट्र, उत्तर भारत, नेपाळ, गोवा, गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात विवाहित महिला साजरा करतात. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, 7 जन्म हाच नवरा मिळू देत आणि असे वचन देखील मागतात. म्हणून ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी, शुभमुहूर्त आणि पूजा आणि पद्धत. वटपौर्णिमेची तिथी आहे. यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी 21 जून रोजी. त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील. पौर्णिमा तिथी 21 जूनला सकाळी 7:31 सुरू होईल आणि 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपेल. वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त आहे. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5:24 ते 10:30 पर्यंत असणार आहे. विवाहित महिला झाडाला का पूजतात? पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात. तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. वडाचे झाड हे दीर्घायुष्य असतो, म्हणून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, आपलं पण सौभाग्य अखंड दीर्घायुष्य लाभू दे, म्हणून आपण पतीसाठी हे व्रत आपण करत असतो. तर वटसावित्रीचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. असे म्हटले जाते की कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने सांगण्यात आले आहे की वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले, म्हणून वडाचे झाड हे खूप महत्त्वाचे आहे. वडाचे झाड 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगते, त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडालाच पूजतात. तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थंकर ऋषभदेव यांनी तपश्चर्या सुद्धा केली होती. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, मिठाई, फणस, करवंद, जांभूळ, आंबा, हळदी, कुंकू यासारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन अखंड त्यांचा आशीर्वाद घ्या. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने उद्याची वटपौर्णिमा साजरी करा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.